आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा लागलं, चला शाबास, जा जा आतला आवरा, मी बाहेरचं बघतो. पळा 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 पळा. याचं काय करू, हे कोणी असं ठेवलंय? अरे गौरीजी, हे छान वाटतंय ना? हो. हे जरा अडकतं, हे जरा जरा बघ, हे जरा जरा. मला बोलायचंय. हे काय चाललंय तुमचं आत? अरे हे जरा तुम्ही आवराल, मी आलोच. ऐक ना बाळा, ते अंगणात पण काम बाकी आहे, बाकीच्यांना मदत कर. रुद्र सर, मला बोलायचं आहे तुमच्याशी. काय बोलायचं आहे? ऐका ना. ऐका ना, एक मिनिट, महत्वाचा फोन आहे, आलोच. हा बोल रे. काय मग, काय म्हणाली गौरी? पसंत आहे का घर जावी तिला? तुला माहिती ना ते हट्टी आहेत, सरळ हो म्हणायचं सोडून कुरकुर करत बसल्यात. लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, हजार प्रश्न पडलेत त्यांना. बरं, मग तू काय म्हणालास? मी त्यांना बोलायची संधीच नाही दिली. या बात. हे बघ, लग्नाआधी प्रॅक्टिस करून घे. काय लग्नानंतर बायको नवऱ्याला बोलायचं चान्सच देत नाही. हा म्हणजे अनुभवाचे बोल. तू चिंता नको करू, आता काहीही झालं तरी मी गौरींकडून मिळवणार तो होकारच. शाबास, दॅट्स द स्पिरिट माय बॉय. तू आता बघच, त्यांना प्रपोज करून होकार नाही ना द्यायला लावला तर माझंही नाव रुद्र नाही. रुद्र, हे बघ, मला हे अजिबात मिस करायचं नाही. हा किती गोड मोमेंट आहे. आपण या मोमेंटची किती वाट पाहिली आहे, आणि अशा क्षणी मी तिथे नसणं म्हणजे जे नाइंसाफी आहे. एक काम करतो, मी निघतो आता, मी आलोच. हो. आई, बाबा, श्वेतावहिनी थांबा. आई लवकर ये ना. काय झालंय? चला चला आवरा लवकर. अरे काय आहे, तो कार्यक्रम तर संध्याकाळी आहे ना. अगं हो आई, पण संध्याकाळ कधी होईल कळणार पण नाही. तू प्लीज रेडी हो ना लवकर. अरे पण मी काय म्हणते, आई आता आपण माहेरचे आहोत ना, मग सासरच्यांना बोलायला जागा कशाला ठेवायची? बरोबर की नाही बाबा? हो हो भाऊजी, पण म्हणून आतापासूनच तयार. हो मग, हो रुद्र गौरीला प्रपोज करणार आहे, आणि त्यानंतर ती त्याला आश्रमात राहण्यासाठी परवानगी देणार आहे. हे सगळं आपण कसं काय मिस करू शकतो? अरे रे, रुद्र पैठणकरांवर ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं. एवढा मोठा पैठणकरांचा बंगला सोडून ते एका आश्रमात राहायला जातील, ती एका बाईच्या नादाने. बायको समजलं?
बायको आहे. आणि काय बिघडलं बायकोच्या घरी राहायला गेले तर? तू सांगशील मला. आणि बिघडत नाही तर तू का नाही जात सोहाच्या घरी राहायला? इनफॅक्ट रोहित, तुझा तर फायदा आहे. काही काम करायची गरज नाही, आराम करशील तिकडे. आणि तिचा बाप पैसेवाला आहे. रुद्राला त्या आश्रमात जाऊन काय मिळणार आहे काय माहिती. तो फक्त सुख उपभोगण्यासाठी तिथे जाणार. बस झालं सुमित. इथे तुला तुझं मत विचारलं नाहीये. तू इथे नाही थांबलास ना तरी चालणार आहे. यू कॅन गो. वा, तरी म्हटलं मी बोलतोय आणि अजून तुमचा आवाज कसा नाही चढला माझ्या. मस्त. मिळतील तुला तुझे पैसे. जा आता मज्जा कर. काय ते? नाही, काही विशेष नाहीये. अगं बघू दे काय सारखी चरत असते ते. बघू. वा, तू तर मस्त खात बसलीस. काही वेगळं प्लॅन होतं का? रेवती आंटी, तुला खरंच काही टेन्शन नाहीये का? खाली बघ, तिकडे जलसा चाललाय. जगात गौरी आणि रुद्राचं लग्न सोडून दुसरं काहीच नाही असं चाललंय. हो, माहितीये मला. माहितीये ना, मग शांत का बसलीस? रिलॅक्स. सगळे घराबाहेर असणार आहे, त्यामुळे आपल्या डोक्याला काही कटकट नाहीये. येतंय का लक्षात? गौरी घरात यायला नको होती ना, ती तर येणारच नाही. पण आता सोबत रुद्रही नसेल. तो घराच्या बाहेर असणार आहे, पण तो बिझनेस सोडून नाही गेलाय. ठीक आहे रे, आता घर सोडून जातोय, हळूहळू बिझनेस सोडून जाईल. मग आश्रमात राहणार, तिथले व्याप सांभाळणार, बायकोला सांभाळणार, एवढे पोरं सांभाळणार. हळूहळू सगळा व्याप वाढेल त्याचा. बिझनेसकडे दुर्लक्ष होईल. तो आश्रमात रमेल, आपण बिझनेस मध्ये रमू. शिरतंय का काही डोक्यात? ए मुलांनो, आणखी कोणी बाकी आहे? रुपेश आणि रुद्र सर, अजून काही बाकी आहे का? नाही. पडदा लागला? हो. डेकोरेशन तर झालंय. मग आता फक्त मुलांना तयार करायचं बाकी. हा, ती गौरी करेल. जमेल? अरे अरे, या 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 या. नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम. सुस्वागतम. धन्यवाद. वा, किती गोड मुलं आहेत ना ही.